नमस्कार मित्रांनो. बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास शिवर्डे आपलं स्वागत करतो. आपण एक नवीन सिरीज चालू केली होती मित्रांनो आणि ती सिरीज अशी होती की 6 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या गरजेपुरतं इंग्रजी वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे. त्याचा एक भाग आपण ह्या ठिकाणी आज घेणार आहोत. डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, दररोज वापरण्यात येणारी इंग्रजीची काही वाक्य. अगदी सोपी वाक्य रोज आपलं वापरायची, रोज आपल्याला त्याचा प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या गरजेपुरतं इंग्रजी येणार आहे, हे तर सत्यच आहे. त्याच्या व्यतिरिक्त वर्गात नंबर 1 तुम्हीच राहाल. तर बघा मित्रांनो, पहिलं वाक्य आपण या ठिकाणी घेतो. बघा ना किती म्हणजे सोपं आहे ना, हे वापरलं तर किती आपल्याला इंग्रजी येणार की नाही. वस्तूची किंमत तपासा. जी तुम्ही वस्तू घरी आणली त्याची किंमत तपासा असं तुम्हाला बोलायचं, फक्त इंग्रजीतून बोलायचं. मातृभाषेतून आपल्या इंग्रजीमध्ये ते वाक्य रूपांतरित करायचंय. प्राइस चेक द आयटम. किती सोपं आहे ना. प्राइस चेक द आयटम. द नेक्स्ट वन इज तुमचा रंग निवडा. 4-5 रंग पडले, त्या रंगातून तुम्हाला एक कपडा निवडायचा आहे. तो निवडण्यासाठी इंग्रजीमध्ये तेच वाक्य आपण कसं बोलाल? चूज युअर कलर. दोनदा मी एक वाक्य वाचतो. तुमचा रंग निवडा. चूज युअर कलर. द नेक्स्ट वन इज तिसरा आहे मित्रांनो, जेवण तयार आहे. चला पटकन सगळेजण जेवायला या. हे वाक्य बोलायचं इंग्रजी आपल्या भावाबरोबर, बहिणीबरोबर, मित्राबरोबर वाक्य वापरायचंय. शाळेत सुद्धा वापरू शकता. डिनर इज रेडी. डिनर इज रेडी. द नेक्स्ट वन इज समजतंय ना, एकदम सोपं आहे ना. काय म्हणतोय? डिनर इज रेडी. चौथं वाक्य आहे, आमच्या वेबसाईटला भेट द्या. आम्ही वेबसाईट तयार केली, त्याला भेट द्या. मराठीतलं वाक्य, आपल्या मातृभाषेतलं वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं व्हिजिट अवर वेबसाईट. मला माहिती आहे याच्यामधलं व्हिजिट तुम्हाला माहिती आहे, आवर तुम्हाला माहिती आहे, वेबसाईट तुम्हाला माहिती आहे. फक्त आपण काय शिकतोय, कोणत्या शब्दाच्या नंतर कोणता शब्द लावायचा आणि वाक्य तयार करायचे इंग्रजीमध्ये, हेच आपण शिकतोय. प्रॅक्टिस करायची मित्रांनो, आरशामध्ये प्रॅक्टिस करायची. रोज हे वाक्य आपल्या मित्रमैत्रिणींवर बोलायचे. 100% गॅरंटी देतो तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये गरजेपुरतं इंग्रजी येणार आहे. आमच्या वेबसाईटला भेट द्या. काय म्हणतोय? व्हिजिट अवर वेबसाईट. द नेक्स्ट वन इज अ 5वं वाक्य आहे, समोरचा दरवाजा लॉक करा. रोज वापरायचा आहे का नाही? रोज वापरता येईल का नाही? समोरचा दरवाजा लॉक करा. लॉक द फ्रंट डोअर. लॉक द फ्रंट डोअर. द नेक्स्ट वन इज अ तुमचा फोन बदला. चेंज युअर फोन. फोन बदलायचा आहे, नवीन घ्यायचा आहे. इंग्रजीमध्ये बोलून बघायचं, जरा इम्प्रेशन पडतं. तुमचा फोन बदला. चेंज युअर फोन. द नेक्स्ट वन इज 7वं आहे, आवाज कमी करा. कुठेतरी एक टेप चालू आहे घरामध्ये, काहीतरी आवाज येतोय, टीव्हीचा आवाज येतोय, तुम्हाला बोलायचं आहे इंग्रजीमध्ये तेच वाक्य, मराठीतलं वाक्य इंग्रजीत बोलायचं. प्रॅक्टिस होणार आहे. टर्न डाऊन द व्हॅल्यूम. टर्न डाऊन द व्हॅल्यूम. आवाज कमी करा. टर्न डाऊन द व्हॅल्यूम. मित्रांनो, अतिशय उपयोगी कामात येणारे वाक्य आहेत. रोज प्रॅक्टिस करा. 100% येणारच. खिडक्या उघडा. सफकेशन होत आहे, खिडक्या उघडा. ओपन द विंडोज. ओपन द विंडोज. ओपन द डोअर. तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द घेऊन ते वाक्य बोलू शकता. यातला प्रत्येक शब्द तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. बिले भरा. जे काय बिल, आपला लाईट बिल आलेलं आहे, फोनचं बिल आलेलं आहे, वॉट एव्हर जे आलेलं आहे. पे द बिल्स. पे द बिल्स. कळतंय का तुम्हाला? ओके. पे द बिल्स. आपल्या मराठीमधले वाक्य जे आहेत ते इंग्रजीमध्ये छोटे छोटे बोलताना, 10 वाक्य अगोदर बोलताना असं होईल की एक वाक्य इंग्रजीत येईल, बाकीचे मराठीत येतील. हळूहळू 10च्या 10 इंग्रजीत येतील. 100% गॅरंटी देतोय. अलार्म सेट करा. सकाळी लवकर उठायचं आहे, अलार्म सेट करा. तिथं केलेला आहे. तो जरा 10 वाजून काहीतरी मिनिटांनी झालाय, पण आपण सहसा 6 वाजता लावतो. सेट द अलार्म. सेट द अलार्म. सेट द अलार्म. नेक्स्ट वन, झाडांना पाणी द्या. सुकतायत ते, पाणी द्या. फक्त इंग्रजीत बोलायचे. वॉटर द प्लांट्स. वॉटर द प्लांट्स. वॉटर द प्लांट्स. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी जे सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी जे सांगतोय ते उपयोगी आहे, कामाचं आहे. ट्राय टू अंडरस्टँड. ट्राय टू अंडरस्टँड. उशिरापर्यंत थांबू नका. इथे उशिरापर्यंत थांबू नका. शाळा सुटली, बेल झाली, घंटा झाली. डोंट स्टे अप टू लेट. इथे थांबू नका. उशिरापर्यंत थांबू नका. डोंट स्टे अप टू लेट. जास्त वेळपर्यंत या ठिकाणी थांबू नका. थोडंफार इकडे तिकडे झालं चालतं बरं का. म्हणजे जसंच तसं मराठीतलं वाक्य इंग्रजीत येणार याचा विचार जर तुम्ही केला तर इंग्रजी येणार नाही. इंग्रजी केव्हा येईल? चुकलं, तुटलं, फुटलं, खाली झालं एखादं वाक्य, वरती झालं एखादा शब्द, इकडे तिकडे झालं तर काय घाबरून जायचं कारण नाही. कारण जे आपलं कळतं समोरच्याला कळतंच असं नाही. प्रिंट द डॉक्युमेंट प्लीज. कृपया कागदपत्रे छापा. याला इंग्रजीमध्ये कसं बोललं गेलंय? प्रिंट द डॉक्युमेंट प्लीज. प्लीज प्रिंट द डॉक्युमेंट असंही म्हटलं तरी चालेल.
कळलं का नाही कळलं का नुसतंच कळलंय? कळलंय. मेल तपासा, मेल आलाय, मेल तपासा. तुम्ही आज मेल चेक केलं नाही, तुम्हाला नेमकं काय ऑर्डर आलेलं आहे, काहीतरी आलेलं आहे का ते बघण्यासाठी चेक द मेल्स. मेल तुम्हाला माहितीये, द माहितीये, चेक माहितीये. फक्त मी काय म्हणतोय, तुम्हाला शब्दाची रचना या ठिकाणी बघायची. चेक द मेल्स एवढे सोपे वाक्य मित्रांनो. हे जर रोज आपण वापरले तर 100% सांगतो तुम्हाला की आपल्याला 6 महिन्याच्या आत इंग्रजी येणार म्हणजे येणार. खात्री आहे मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघा. मागचे आपल्या बडा सपना एज्युकेशन चे जे व्हिडिओज आहेत ते सगळे त्या वेबसाईटवर जाऊन बघा. 100% सगळे जर बघितले तर आत्ताच तुम्हाला असं वाटेल की आज मला इंग्रजी येतंय. मी काय म्हणतोय लक्षात आलं का? बडा सपना एज्युकेशन वेबसाईट वरती जा, मागचे सगळे व्हिडिओ बघा. 50 व्हिडिओ आपण आतापर्यंत टाकलेत, 50च्या वरती टाकलेत. ते सगळे जर तुम्ही बघितले, समजा याला 5 दिवस लागले, तर 5 दिवसात गॅरंटी देतो की आजच तुम्हाला आत्ताच वाटेल की आपल्याला इंग्रजी बोलता येतंय आपल्या गरजेपुरतं. आपली बुद्धी वापरा. हे वाक्य मराठीमधलं, यूज युअर ब्रेन, यूज युअर ब्रेन, यूज युअर ब्रेन. आपली बुद्धी वापरायला किती सोपं होतं ना. ताजे उत्पादन उपलब्ध. एक दुकान आहे आणि किंवा आपण आपल्या मित्राबरोबर बोलतो, अरे इथं बघ ना काय म्हणतात, फ्रेश प्रोडक्ट अवेलेबल, फ्रेश प्रोडक्ट अवेलेबल, ताजे उत्पादन उपलब्ध. कुठे? ह्या दुकानामध्ये फ्रेश प्रोडक्ट अवेलेबल आहेत, चल आपण इथून जाऊन घेऊया. बघा ना मित्रांनो किती सोपे. पत्रके बदला, चेंज द शीट्स. तुम्ही जे शीट्स तयार केलेत, जे प्रोजेक्ट तयार केले, त्या प्रोजेक्टमध्ये काही चुकीचे पत्रक आहेत, ते पत्रके बदलायचे. तेच इंग्रजीमध्ये बोलायचं आहे, चेंज द शीट्स. द नेक्स्ट वन इज 19. खर्चाचा अहवाल सादर करा. किती खर्च झाला माहित नाही, काही घेणं नाही, उद्या 10, 20, 30, 40, 50, 100, 200 काय झालं आज उद्या, पण त्याचा अहवाल सबमिट करा, त्याचा हिशोब ठेवा. सबमिट द एक्सपेन्स रिपोर्ट. इट्स व्हेरी मस्ट. खर्चाचा अहवाल सादर करा, सबमिट द एक्सपेन्स रिपोर्ट. डिअर स्टुडंट, इट्स व्हेरी इझी, इट्स व्हेरी व्हेरी इझी. पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल. येथे परतावा स्वीकारला जातो. रिटर्न्स ऍक्सेप्टेड हिअर, रिटर्न्स ऍक्सेप्टेड हिअर. येथे परतावा स्वीकारला जातो. 21 वाक्य मित्रांनो, रोख रजिस्टर उघडे आहे. म्हणजे इथं एक ठेवलेलं रजिस्टर, ते कोणतं? रोख रजिस्टर, कॅश रजिस्टर त्याला म्हणतात. कॅश रजिस्टर तुम्हाला माहिती आहे, ओपन माहिती आहे, तुम्हाला इज माहिती आहे. द कॅश रजिस्टर इज ओपन. फक्त रोख रजिस्टर उघडे. मग याच्या ऐवजी आपण एखादा शब्द दुसरा वापरू शकतो. द इंग्लिश नोटबुक इज ओपन. ते उघडे पडलेलं इथं, चल ते ठेवून दे, वॉट एव्हर. द नेक्स्ट वन इज 21. दिवे बंद करा. रात्र झाली आहे, लाईट बिल जास्त येत आहे, कशासाठी दिवे चालू ठेवताय? चला बाहेरचे दिवे पटकन बंद करा. फक्त ते आपलं इंग्रजीमध्ये बोलायचे. मग ते काय? टर्न तुम्हाला माहिती आहे, OWF ऑफ तुम्हाला माहिती आहे, लाईट्स तुम्हाला माहिती आहे. फक्त वाक्याची रचना बघा. टर्न ऑफ द लाईट्स. दिवे बंद करा, टर्न ऑफ द लाईट्स. काय अडचण आहे का? अडचण असेल तर बोला इथेच मला. तुम्ही हे हाताळू शकता का? कॅन यू हँडल इट? तुम्हाला मी उपकरण काही असेल, कम्प्युटर असेल, एखादी गाडी असेल, तुम्ही ते चालू शकता का व्यवस्थित? त्याला हाताळू शकता का? तुम्ही हे हाताळू शकता का? कॅन यू हँडल इट? कॅन यू हँडल इट? मित्रांनो, हे छोटे छोटे वाक्य आहे ना, 6 महिन्यामध्ये मी जे बोललो, इंग्रजी येणार, येणार म्हणजे येणार. गरजेपुरतं इंग्रजी येणार. फक्त अट एकच आहे की बडा सपना एज्युकेशनवरती वारंवार सांगतोय, बडा सपना एज्युकेशनचे पहिल्यापासून आत्तापर्यंत, मग ते 10चे व्हिडिओ असतील, ते ॲमीज आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, शूड याचे व्हिडिओज असतील, तुम्हाला ING प्रत्यय लावायचे व्हिडिओ असतील, अजून तुम्हाला ही सिरीज सुरू झाली त्याचे व्हिडिओ असतील, ते बघा व्यवस्थित. थोडंसं रिव्हर्स करून करून बघा. ते वहीवरती लिहा. थोडासा वेळ द्यायचा, 1 ते 1.5 घंटा, 2 घंटे रोज जर दिल तर 8 दिवसाच्या आत स्वप्न पूर्ण होणार आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघतायत, याच्यावरती आलात म्हणजेच तुम्हाला शिकायची इच्छा आहे. त्याला सोडू नका. त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. उद्या तू मोकळा आहेस का? उद्या मला तुझ्याशी काम आहे, तू मोकळा आहेस का? आर यू फ्री टुमारो? मग टुमारो तुम्हाला माहित नाही का? हो माहिती आहे. फ्री तुम्हाला माहित नाही का? माहिती आहे. यू माहित नाही का? माहिती आहे. आर माहित नाही का? माहिती आहे. फक्त वाक्य तुम्ही तयार केलंय. आर यू फ्री टुमारो? उद्या तू मोकळा आहेस का? आर यू फ्री टुमारो? 25 वाक्य मित्रांनो या ठिकाणी. कपडे सुकविण्यासाठी ठेवा. उद्या त्याला इस्त्री करायची, कुठेतरी जायचं ऑफिसला. आय पुट द क्लॉथ्स टू ड्राय. मी कपडे मी ठेवलेत. आय पुट द क्लॉथ्स टू ड्राय. मी कपडे सुकवण्यासाठी ठेवले. तिथे चित्र पण दिलेलं आहे तुम्हाला. आय पुट द क्लॉथ्स टू ड्राय. 26 वाक्य. हुशार होऊ नका. काही पण नको सांगू हा मला. डोंट बी स्मार्ट. जास्त हुशारी सांगू नको. हे असं नाही, असं आहे.
डोंट बी स्मार्ट, एखाद्या वेळेस विरोध पण करावा लागतो, ते पण तुम्हाला यायला पाहिजे, है का नाही, खडाजंगीमध्ये. नंतर 27 मित्रांनो, मला सगळे माहित आहे, काही सांगू नको मला तू, तू काही उलट पालट, आय नो एव्हरीथिंग. तू मला हुशारी शिकू नकोस. पहिल्या वाक्य संलग्न वाक्य आहे. आय नो एव्हरीथिंग, नो तुम्हाला माहिती, एव्हरीथिंग तुम्हाला माहिती. फक्त वाक्य शब्द कोणता कोणत्या ठिकाणी घ्यायचा हेच मी सांगितलं नाही. हे करता करता 6 महिन्यामध्ये इंग्रजी तुम्हाला येणारच गरजेपुरतं, हे तर तेवढंच सत्य आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त वर्गात नंबर 1 तुम्हीच राहाल. आय नो एव्हरीथिंग. 28 वाक्य मित्रांनो, चांगली कल्पना आहे. तुझे सांगितलंय चांगली कल्पना आहे. आपण ह्या वेनं जर गेलो तर 100% काहीतरी वेगळं होणार आहे, चांगलं होणार आहे. दॅट्स गुड आयडिया. दॅट्स किती वापरतो ना आपण, हे खूप चांगली कल्पना आहे यार, तू खूप छान सुचवलंस मला. फक्त ते इंग्रजीमध्ये दॅट्स गुड आयडिया. इट्स इट. 29 वाक्य, जे काही फक्त सुरू तर करा, जे काय होईन ते होईन, जे होईन ते होईन. आपल्या ढबळ भाषेमध्ये थोडंफार चुकलं तर मग पुढे बघायचं नाही. व्हिडिओ मी पण बनवताना एखाद्या चुका होतेच असतील माझ्याकडून, कारण की एकदा व्हिडिओ सुरू केला की आपण संपत असतो, ॲडिट वगैरे भानगडीत पडत नाही. चुकलं तर चुकलं. जे काही फक्त सुरू करा, जे काय होईल ते होईल, फक्त तुम्ही सुरू तर करा. मॅच सुरू करा, अभ्यास सुरू करा, पास होऊ नाही हो नंतर बघू ना, व्हॉट एव्हर, जस्ट स्टार्ट. गणपतवाणी विडी पिताना नुसतीच चावे काढी आणि म्हणे या जागेवरती बांधील मी माडी. नुसतंच बिडी प्यायचा, तिथे जागेवर बसायचा, माडी बांध म्हणायचा, कधीच त्यांनी माडी बांधली नाही. आपल्याला ते करायचं नाही. जे काय होईल ते होईल, फक्त सुरू करू. अभ्यास असो, खेळ असो, काय असेल ते, व्हॉट एव्हर, जस्ट स्टार्ट. डू यू लाईक टू ट्रॅव्हल बाय कार? कोणता शब्द तुम्हाला माहित नाही? तुम्हाला कारने प्रवास करायला आवडते का? करने झालं तिथं, कारने. तुम्हाला कारने प्रवास करायला आवडतो का? डू यू लाईक टू ट्रॅव्हल बाय कार? ट्रॅव्हल तुम्हाला माहिती आहे, कार तुम्हाला माहिती आहे, लाईक माहिती आहे, यू माहिती आहे. फक्त शब्दाची आपण जुळवणी केली, चैन मिळवली आहे. डू यू लाईक टू ट्रॅव्हल बाय बस? डू यू लाईक टू ट्रॅव्हल बाय ट्रेन? वापरू शकतो ना आपण. बाय बाईक, काय असेल ते. डू यू लाईक टू ट्रॅव्हल बाय कार? तुम्हाला कारने प्रवास करायला आवडतो का? तर मित्रांनो बघा ना, किती सोपे वाक्य, आपल्या गरजेचे वाक्य, आपल्या कामात येणारे वाक्य. फक्त व्हिडिओ वारंवार बघायचा, आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवायचा आहे, हा शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे, ते तर आपलं करायचं आहे. परंतु जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं. आणि पुन्हा एकदा सांगतो की बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं सगळेच्या सगळे व्हिडिओ बघा. आजच तुम्हाला फील होईल की हो, आपल्याला गरजेपुरतं इंग्रजी येणारच आहे. खात्री आहे मित्रांनो, वर्गात नंबर 1 तुम्हीच राहाल. तर आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. आजचा दिवस तुमचा सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाओ. धन्यवाद.